नमस्कार मैत्रिणींनो, ओवी आणि आर्वीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पुणेरी पद्धतीची मिसळ। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे। तुम्ही गोडा मसाला घेतला तरीही चालू शकतो। धनेपूड, अर्थातच मिसळ करायची म्हटल्यावर फरसाण तर लागणारच, त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल ते मिसळ फरसाण घेऊ शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, काश्मीरी लाल तिखट, हळद, जिरे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि मोड आलेली मटकी याला शिजवून घेतलेले आहे। नंतर भरपूर असा कांदा आणि टोमॅटो। सगळ्यात आधी कढईमध्ये आपण खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहेत। तुमच्याकडे किस असेल तर तुम्ही किस पण टाकू शकता। खोबरं चांगलं लाल झालेलं आहे, पनीरला काढून घेऊ। आता याच तेलामध्ये आपण कांदा, लसूण आणि आले टाकूया। याला लाल होईपर्यंत परतून घेऊया। कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे। आपण यात आता टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत मला परतून घेऊया। टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं तर टोमॅटो लवकर मऊ होतो। टोमॅटो चांगलं मऊ झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवू, नंतर प्युरी करू मिक्सरमध्ये। आता हे थंड झालेलं आहे, याचं आपण वाटण घेऊ मिक्सरमध्ये। कांदा आणि टोमॅटोची प्युरी मिक्सरमधून काढलेली आहे। आता पातेल्यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे। तेल भरपूर टाका, कारण मिसळ आहे, तेल भरपूरच लागतं। आता आपण जिरं, गॅस मीडियम ठेवा, कढीपत्ता, खोबऱ्याचं वाटण आणि हे टोमॅटोची प्युरी ह्या प्युरीला चांगलं असं मिसळून घेऊया। गॅस थोडासा मीडियम करायचा। गॅस मीडियम केलेला आहे। आता आपण यात बाकीचे पण मसाले घालून घेऊया। यामध्ये धनेपूड, किचन किंग मसाला, आणि 2 मिनिटे याला हलवून घेऊया। आता यामध्ये आपण हळद आणि काश्मीरी लाल पावडर, आता आपण उकडलेली मटकी टाकूया। आता यात आपण पाणी टाकू। मटकी शिजवून जे पाणी उरलं होतं तेच पाणी मी यात घालते। आपण कसुरी मेथी टाकू, हातावर चुरवून टाकायची आणि कोथिंबीर, आणि झाकण न लावता याला 5 मिनिटं असंच ठेवूया। 5 मिनिटं झाले, यात आपण चवीनुसार मीठ टाकून चांगलं हलवून घेऊयात। अशा पद्धतीने आपला मिसळ पाव तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।